मित्रांनो, आज आहे 10 मार्च 2026. हवामान बदलाचे काही संकेत यायला सुरुवात झाली आहे आणि 16 तारखेपासून थोडेफार ढग आपल्या भागात येतील असं एक अंदाज आहे. आणि काही भागात जास्तच वातावरण खराब होईल, पण आपल्याकडे तशी परिस्थिती दिसत नाही. एक चालू बघितलेला हवामान अंदाज. तर ह्या ढगाळ वातावरणात आपल्याला काय काम करायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण बघू. तर बऱ्याचशा भागांमध्ये आता आहे ना शुगर उतरण्याची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली. काही भाग थोडे असतील मागे, पण या काळात जर पाऊस झाला किंवा दव पडलं तर यावेळेस क्रॅकिंगची शक्यता थोडी जास्त राहते. तसं घाबरून जायचं काम नाही, आपल्याकडं पाऊस नाहीच राहणार आहे शक्यतो. ढगाळ वातावरण येईल, पण काही हवामान तज्ज्ञांचा पोटसूळ उठला असं वाटतंय आणि घाबरून द्यायचं काम करतील. तसंच व्यापारीही घाबरून द्यायचं काम करतील. तर घाबरून न जाता आपले बाग व्यवस्थित भावात विका, कारण काही व्यापारी स्टोअरचा माल सापडायला सुरुवात केली त्यांनी. म्हणजे याचा अर्थ भविष्यात पण मार्केट टिकून राहील असा एक प्राथमिक अंदाज आहे. तरी शक्यतो शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपले माल लावून जरा चांगल्या भावातच विका आणि चांगला भावच आपल्याला भेटेल या अपेक्षा आपण धरू. तर या काळात आपल्याला शक्यतो काय काळजी घ्यायची माहिती का? आलं ढगाळ वातावरण तर एखादा लिक्विड फॉर्म्युलेशनमधलं कॅल्शियम येतं, यारास्टॉपिट वगैरे असं बऱ्याचशा कंपन्यांचं येतं. एकाच कंपनीचं नाव नाही घेऊन उपयोग. लिक्विड फॉर्म्युलेशनमधलं ज्याने डाग येणार नाही, ग्लेजिंग चांगलं येईल, माल चमक पण चांगली येईल, असं 1-2 स्प्रे आताच घेऊन ठेवले ना तरी चालतील. तसे ज्या बागांवर माल कमी ना, आता या प्लॉटमध्ये माल कमी आणि शुगर पण फास्ट येते, अशा प्लॉटांना थोडा धोका राहू शकतो. तर घाबरून काही जायचं काम नाही. चांगल्या हवामान तज्ज्ञाचा एक अंदाज पाहायचा फक्त. जसं की आपल्या चांदोडचे दीपक जाधव आहे, ते एक हवामान अंदाज चांगला देतात आणि शक्यतो 4 ते 5 ते 6 दिवसाचा हवामान अंदाज हाच थोडा बरोबर येऊ शकतो. आपल्याकडे काही तशी परिस्थिती नाही आठवल्यासारखी की पाऊस 2 तासांनी येणार आहे, कामुक दिवशीच येणार आहे, किती येणार आहे हे आपल्याकडं सांगणं शक्यतो शक्य नाही. तर ही काळजी आपल्याला परफेक्ट घ्यायची आहे आणि घाबरून न जाता आपले माल चांगल्या भावानेच विका. व्यवस्थित घाबरून जायचं काम नाही काहीच. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओत काही शंका असेल, काही सूचना असेल कोणाची, काय फवारलं पाहिजे क्रॅकिंग न होण्यासाठी किंवा हेअर क्रॅकिंग न जाण्यासाठी, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. शेतकऱ्यांना पण ती आपली माहिती होईल. धन्यवाद.